राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 मतदारसंघांसाठी येत्या 26 जूनला निवडणूक होणार आहे, तर 1 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. त्यानुसार ही निवडणूक 10 जूनला होणार होती. मात्र अनेक संघटनांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत आयोगाने नवे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 31 मे रोजी या निवडणुकीसंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 7 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येतील. 10 जूनपर्यंत प्राप्त अर्जांची छाननी होऊन 12 जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 26 जूनला या 4ही मतदारसंघांसाठी निवडणूक होणार असून सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. 1 जुलै रोजी मतमोजणी पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने जाहीर केले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.